संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तालुक्यातील जोर्वे येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली। जोर्वे गावातील गावठाण भागात राहणारे अनिल बोरकर हे 2 दिवस बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील शोकेशमध्ये ठेवलेली 76,000 रुपयाची रोख रक्कम, 50,000 रुपये किमतीचे 2.5 तोळ्यांचे सोन्याचे मंगलसूत्र, 18,000 किमतीचे कानातील वेल व जुबे असा एकूण 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करत घटनास्थळावरून पोबारा केला। ही चोरीची घटना उघडकीस येताच अनिल बोरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।